हरे कृष्ण मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझी एस या यूट्यूब चॅनलमध्ये. हे बघा सकाळी सकाळी आईसाहेब काय करतायत, मस्तपैकी ज्वारीची भाकरी. आपलं दुकान आज नाही उघडलं तरी हरकत नाही, अशी परिस्थिती आज. तू बोललास ना नाश्त्याला काहीतरी कर. हां मग मी काय बोलले, भाकरीच बनवते. ते दळून आणले का तेव्हापासून आपण भाकरी बनवलीच नाही. यशोदा आपल्याला रोज भाकरी बनवून द्यायची, मला म्हणजे. तर म्हणलं आज नाश्ता ह्याच्याच करायचा. तुला एक भाकर, मला एक भाकर. मी दही लावलेली घरच. माझ नेमकं भाकर आणि काय दुसरं सोबत? दही, चटणी आणि भाकरी. अच्छा, हा नाश्ता देणार आहेस तुम्हाला? हे बघा, आज दुकान तर उघडलंय, पण आज दुकान नाही उघडलं तर तरी चाललं असतं. एकच दुकान उघडले मी आज, दुसरं दुकान उघडायची काही इच्छाच नाही मला. कारण का माहिती आहे का? हे बघा, पूर्ण खोदून ठेवलेलं आहे. पाईपलाईनचं काम चालू आहे बघा. एवढे मोठे मोठे पाईप टाकणार आहेत आता. एक मोठा पाईप तर टाकला, पण प्रत्येक घरासमोर एक एक छोटा छोटा चेंबर बनवायचं काम चालू आहे. इकडे एक छोटा चेंबर. आता इकडे तर घर नाही आहे, मोकळाच प्लॉट आहे, तरी पण इकडे छोटासा चेंबर बनवणार आहेत ते. पूर्ण रोड खोदून ठेवला आहे हा. आणि बघा, हा एक चेंबर आहे आणि ह्याची पाईपलाईन त्या मोठ्या चेंबरमध्ये जाणार. तिकडे जिकडे JCB उभा आहे ना, तिकडे मोठा चेंबर आहे. त्या चेंबरमध्ये ह्या चेंबरमधलं पाणी जाणार आहे. म्हणजे ह्या प्लॉटसाठी एक सेपरेट चेंबर. आणि पुढे पण बघा, इकडे पण हा एक दुसरा प्लॉट आहे, त्याच्यासाठी हा एक चेंबरसाठी खोदून ठेवला आहे. आज काम होईल त्याचा. आणि तिकडून ती पाईपलाईन अशीच त्या पुढच्या छोट्या चेंबरमध्ये जाणार. आणि त्याच्या पुढे तो हा आहे मोठा चेंबर, त्याच्यामध्ये ती पाईपलाईन सोडलेली आहे. इकडे हे जे खंदून ठेवलं आहे ना, इकडे असा चेंबर होणार आहे, अशा टाईपचा. आपल्या घरासमोर पण असाच चेंबर होणार आहे. आणि हा पूर्ण बनवून झाला आहे, त्याच्यामुळे आता त्याला बुजवायचं काम चालू आहे. आणि पूर्ण रोड बघा आपला हा, चलत सुद्धा जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे सध्या. पण ठीक आहे, काहीतरी चांगलं काम होतं आहे, त्याच्यामुळे थोडंसं सहन करावंच लागणार आहे आपल्याला. थोडीशी परेशानी सहन करावीच लागणार आहे आपल्याला. आणि हे बघा, आपल्या घरासमोर किती राडा झाला आहे. राडाच राडा आहे. 2-3 दिवस झाले, 4-5 दिवस झाले मला वाटतं हे छोट्या चेंबरचं काम चालू आहे. कितने दिन में हो जाएगा ये? आज खत्म, उसके बाद नहीं आएंगे? उसके बाद हम लोग दुकान खोल सकते हैं आराम से? खोल सकते हैं। ये आज का दिन है। आज का अभी दिन? बंद कर देंगे, हाँ हाँ. वो आगे जाएंगे इधर। आज का दिन। आणि हे बघा, हे आपल्या घरासमोर, आपल्या इकडे आउटलेट आहे ना, त्याच्यामुळे इकडे चेंबरचं काम चालू आहे. अजून काय बनवलं नाही, म्हणजे अजून काय खणलेलं नाही आहे, फक्त JCBने खड्डा केलेला आहे ह्या. आता चेंबर होईल आजच्या दिवसात. आणि इकडे आई साहेबांची धावपळ चालू आहे भाकरीची. भाकरी तर लईच भारी केलीस आहे तू. भाकरी हां, एवढ्या कशा काय चांगल्या व्हायला लागल्यात आजकाल भाकरी? कशा काय म्हणजे? एवढं चांगल्या होत नव्हत्या आधी? चांगलाच होता. चांगल्याच होतात. लई दिवसांनी खायला भेटली भाकर ही म्हणून चांगली दिसते का मला? हा, कारण मला यशोदा रोज करून द्यायची. सांगू नको हा यशोदाला, ती गेल्यापासून मी आज भाकरी केली. नाहीतर ती नाही, आई तुम्हाला आवडते ना भाकरी, मी करतेच. रोज बनवायची. रोज बनवायची. माझ्यासाठी चपाती, आईसाठी भाकरी आणि डाळ भात पण. हा. आणि आपण शॉर्टकट मारतो, कुठलं तरी एकच बनवतो. मस्तपैकी गरमागरम भाकर खायला मी बसलो आता. नाही तर आहे फक्त गरमागरम भाकर, पण हे बघा सोबत काय काय आहे. भाकर, दही, इकडे काय माहिती आहे का, हे गाजर आणि हे सिंगाडा. सिंगाडा माहिती आहे? हा बघा, हा सिंगाडा कोणाकोणाला माहिती आहे ते नक्की कमेंट करून सांगा. आम्ही जेव्हा मुंबईला होतो ना, तेव्हा सिंगाडे तर भरपूर खायचो, आहे नाही? हो, पण इथे खूप महाग देतात, पण भेटतं तीच नशीब ना. आपल्याला वाटलं होतं का कधी की इकडे आपण सिंगाडा खाऊया कधी? त्याचं महत्व आहे. हा, भेटतात तेच महत्व आहे. हा. मिळाले की नाही, हो. महाग आहे ना. आणि हे आपल्या पपईच्या झाडाची पपई, आणि हा सिंगाडा. आणि सिंगाडा हे बघा सोलल्यानंतर असा दिसतो. असा हे बघा, आई इकडे सोलून सोलून देते मला. मी काळं लागलं याला. थांब, असं असं सोडून दाखवते. हे बघा, असं दिसतं सोलल्यानंतर. मध्यातला तो पांढरा जो आहे ना मधला, ती काढायचं आणि खायचं मस्तपैकी. आणि हे उकडलेले आहेत.
आम्ही जेव्हा मुंबईला घ्यायचो ना ते कच्चे असायचे आणि घरी आपण उकडून मग खायचो. पक्के बी भेटतात आकाश, उकडलेही भेटतात तिथं, पण आपण कधी नाही घ्यायचं. हा कारण दारावर वगैरे यायचे ना, किलो 2 किलो 3 किलो किती बी घ्यायचं आणि उकडून खायचं भरपूर. आणि काल जेव्हा मी आणलो ना हे सिंगाडे, ज्या म्हणजे गाड्यावरती विकायला होते, त्या गाडीवाल्याकडून मी विचारलं कसं किलो आहे. मग भाव वगैरे करून मी घ्यायचं ठरवलं आणि थांबलो 2 मिनिटं. तर दुसरा एक कस्टमर आलाय आणि म्हणजे आपल्या लातूर मध्ये विकणारा म्हणजे लातूरचाच कस्टमर असणार ना. मग ती एक बाई विचारली हे काय आहे बोलली. तर तो बोलला सिंगाडा आहे. तर ती बोलते काय असतं दाखव मला खायला दे. तर मी आधी गेलो होतो त्यांनी मला काढून खायला दिलं होतं टेस्ट करायला की बघा कसं आहे. मग ती बाई मागत होती त्याला, तरी तो काय बोलतो तिला की तुम्ही घेणार नाही, तुम्ही जावा बोलतो, तुम्हाला माहित नाही ना, तुम्ही खाणार पण नाही. बोलते गोड आहे का तिखट आहे. त्यांनी दाखवलं पण नाही तिला. म्हणजे म्हणायचा उद्देश असा की लोकांना माहितच नाही सिंगाडा म्हणजे काय, तर ते खाणारच कसं, त्यांना आवडणारच नाही ना. आपल्याला माहितीये त्याच्यामुळे आपण खातोय. किती चांगली वस्तू असू दे, लहानपणापासून आणि हमेशा जो खातो ना त्याला चांगलं लागतं. हो. लिच्ची वगैरे इकडे भेटत नाही बघ. लिच्ची पण मस्त लागते खायला. माझा तर मस्तपैकी नाश्ता झालाय माझा आणि आई बसली होती आता नाश्ता करायला. आणि हे बघा यशोदाचा फोन आला, निधी बाळाला बोलण्यासाठी आईने सगळा नाश्ता सोडून बोलत बसली. आता काय बोलायचं आहे ना, निधी बाळ फक्त निधी बाळ. सगळा नाश्ता तसाच आहे इकडे. माझं तर झालंय, आईचंच बाकी आहे. आत्ताच फोनवरती बोलत होती बघा, अजून स्क्रीन पण बंद झाली नाही मोबाईलची. आणि आता मस्तपैकी बसली आई पपई खात. मला खा म्हणत होती पण मला काय पपई आवडत नाही. वाव किती भारी आली आई पपई. हो खूप छान आहे. खूप गोड असणार आहे आई पपई. हा गोड आहे. न खाताच गोड आहे का? पहिले एक खाल्ली आहे मी. हा ठीक आहे, तू पपई खा, मी जाऊन येतो बाहेर. हो. मला काम होतं ऍक्च्युली, म्हणून आईने शॉर्टकटमध्ये माझा नाश्ता बनवला, रेडी केला आणि स्वतः पण आता नाश्ता करायला बसली आहे. पण माझं जेवणच झालंय, ते नाश्ता नाही झाला. दुपारी जेवणार नाहीस का? वरण नाही. भात बनवते ना. बनव आता 3 वाजता बघू. आता वाजलेत बघा 11:30. हो वरण भात भाजी बनवायची. चला आपण तोपर्यंत बाहेर जाऊन येऊया. आज दुकान उघडं ठेवून मला तर वाटत नाही काय फायदा आहे. कारण हे बघा आपला चेंबर पण झालाय खोदून पूर्ण. इकडे सिमेंटच्या गोण्या येतात वरतून खाली उतरवत आहेत. आणि हा आपला चेंबर पण रेडी होतो इकडे. दुकान उघडं ठेवून काय उपयोग नाही, कारण यायला जायला रस्ताच नाही आहे कुठून, तर कस्टमर येणार कुठून. त्यापेक्षा आपण दुकान बंद करूया. बाहेरची सगळी कामं करून आता जस्ट आलो घरी आणि बघतोय तर काय, इकडे तर काम एकदम जोरात चालू आहे. इकडे आपल्या घरासमोरचा जो चेंबर आहे त्याचं काम चालू झालं आहे. आणि तिकडून जो पाईप जाणार आहे मेन चेंबरपर्यंत तो पण पूर्ण रेडी झाला आहे. आणि आपल्या घरासमोरचा तो पलीकडचा पण चेंबर खोदून पूर्ण काम झालेलं आहे. आज मला वाटतं चेंबर तयार करतील. आज हो जाएगा ये चेंबर कंप्लीट, बाहर से भी प्लास्टर हो जाएगा. आज ह्याचं प्लास्टर होऊन जाईल बाहेरचा, म्हणजे हा रोड आपला चालू होईल उद्या, आज नाही. इथून तुम्हाला लक्षात येईल हा आपला हाऊस चेंबर, म्हणजे आपल्या घरातलं पाणी ह्या चेंबरमध्ये जाणार आणि तिकडून तो पाईप त्या मेन चेंबरमध्ये जाणार. आणि त्याच्यासाठी तिकडे होल पण केले त्या चेंबरला. आणि पलीकडचा जो आहे तिकडचा चेंबर, तिकडून एक खड्डा खणलेला आहे आणि तिकडून एक होल केला आहे. म्हणजे ह्या इकडून एक होल तिकडून एक होल आणि डायरेक्ट त्या मोठ्या चेंबरमध्ये आपल्या नालीचं पाणी जाणार. ही सगळी प्रोसेस कधी चालू होते आणि कधी हा रोड आपला कंप्लीट होईल काय माहिती. पण तोपर्यंत थोडासा त्रास सहन करावाच लागणार आहे आपल्याला. आजचा हा व्हिडिओ नंतर लक्षात राहील आपल्याला की आपल्या घरासमोरचा हा रोड चांगला झाल्यानंतर आपल्याला बघता येईल की हा आपला रोड कसा होता. कारण आपण काय त्याचा फोटो काढून ठेवत नाही किंवा व्हिडिओ काढून ठेवत नाही, पण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला बघता येईल की आपला हा रस्ता कसा होता, बरोबर नाही. जेव्हा पण आपल्याला बघायचं असेल की आपला रोड कसा होता तर आपला ब्लॉग काढायचा
आणि बघायचं की हा आपला रोड कसा होता. एवढा छान होता कसा झाला म्हणायचं का नंतर. हा नाही एवढा खराब होता छान झाला असं म्हणावं लागेल. जेव्हापासून रोडचं काम चालू आहे म्हणजे नालीचं काम चालू आहे ना तेव्हापासून आपलं घरचं काम कमी आणि ह्यांचं काम जास्त लागलं. ह्यांचा मोबाईल चार्ज करा, पाणी द्या, ह्यांचे सामान ठेवा रात्री. आता ड्रम भरायचा मोटर लावून द्या म्हणतात. मग बोर चालू करावे लागेल आता. बरं आईला बोलत ना जेवण पण बनवून द्या मला. मला बोलत होते पण मी बोलली मेरे को नहीं आता है. जेवण बनवायचं नाही मोटर चालू करायचं. मला वाटलं जेवण बनव. मी आता बोललो जेवण पण बनवून द्या बोलतील तर तू म्हणतेस मला बोलत होते पण मी बोलले मला येत नाही बनवायला. नाही ते मोटर चालू करून दे हाच बोलत होता बा. मग झालं का पाण्याचं काम. नाही पाहिजे ना. पाहिजे ते लोक मला जेवण बनवायला कशाला लावतील आकाश. का. हा? सकाळी किती वाजता 8 वाजता आलेत ना ते. हा 8ला. हा हे बघ डब्बा घेऊन आले. हे बघ अरे नको काढू. राहू दे. मी म्हणते आपण जेवण बनवायचं नाही आज. ते त्यांचाच डबा खायचा. हा अरे बापरे. हा ते लोक आले हे बघ इथं बसून मस्त पैकी जेवले. घरी जेवून येत नाही. रोज जेवतात आहे ते आपल्या दुकानासमोर बसून. इथं मस्त इकडे जागा. मस्त पैकी जागा आहे ना त्याच्यामुळे रोज सकाळी येऊन जेवतात. 5 लिटरचा कॅन मला भरून मागितले प्यायचं पाणी. 5 लिटरचा. हो. हा जास्त जण आहेत ना म्हणून. आणि मस्त पैकी जेवले. हा आता दुपारी परत जेवणार. म्हणजे सकाळचा आणि दुपारचा 2 टायमाचं जेवण आणतात ते. आणि लहान पोर आहेत ना त्यांच्यासाठी भरपूर जेवण आहे. वा. म्हणून म्हणते आपण बी जेवूया त्यांच्यातच. हा मारवाडी लोक आहेत चालतं. चालतं. व्हेजिटेरियन असतील बहुतेक ते. व्हेज आहेत. विचारलीस तू. मग अरे बापरे. कोणाचं पाणी सुद्धा पित नाही ती जास्त. अच्छा म्हणून आपल्याला पाणी मागतात वाटतंय. त्यांना काय माहिती पण तिकडचे गुजरातचे आहेत ना तिकडचे थोडे व्हेजच असतात. भाजी होती ना पण हम लोग कुछ खाते नहीं है. काय बोलतात आहे तुला. म्हणतात खाना खा लो. आमंत्रण आलं बघा. हा खाना बनाव मत खा लो बोलतात. मग जेव त्यांच्यासोबत. बिचाऱ्यांचे वांदे होतील. एकतर मेहनत पण करा आणि जेवायला पण पोटभर नाही. मजाक करतोय जेवत नाही.